हे ते काळं दिसतं ना ते दगड पांढरं थोडंसं त्याच्या खाली तिथं घुसला का? हा तिथंच घुसला. एवढं आहे सर मोठं आहे का? मोठं आहे. ते पाईपचं एवढं जाड आहे. ते मोठं आहे दगड दिसतं. तर हे सगळं काढल्यावर साप दिसलाय. साडीवर कमेंट करू नका. आज आषाढी एकादशी आहे, त्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यामुळे घातली होती आणि कॉल आला. तर आतमध्ये ते सगळं काढले आपण आणि इथे साप आहे बघा समोर थोडासा दिसतोय. आतमध्ये थोडा दिसतोय बघा. हा नाग आहे, विषारी साप आहे बघा. हा चपटा होऊन येतोय. चपटा थोडासा चिडका स्वभाव असेल याचा. हे असे बघा छोट्या हॉल मध्ये जर जायचं असेल ना, खाली छोटा गॅप असेल तर असे पूर्ण बॉडी स्ट्रेचेबल होती, पूर्ण असे चपटे होऊन घुसतात आतमध्ये. त्याने बरोबर जागा शोधली होती थंडाव्याला. ऊन पडलंय खूप कडक. बरोबर असे थंड जागा शोधली होती त्याने लपायला. घरात जर घुसलं ना एकदा साप कसा अंगावर धावत आला बघितलं तुम्ही. हो बाबा हात चिडका हात अंजली मरली जाय चोरात उडके भाव या कोणी बघितलं कोणी बघितलं कसा अंगावर येत होता बघितलं ना तुम्ही. म्हणजे सगळे साप काही एकसारखे नसतात. हा तर डेंजर होता. डायरेक्ट माझ्याच अंगावर धावून मला बाईट करायचा प्रयत्न करत होता. येतच होता अंगावर येतच होता. त्यामुळे असे सुद्धा काही साप असतात. त्यामुळे तुम्हाला सांगत असते कोणीही साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला अनुभव असेल प्रशिक्षण असेल तर वेगळी गोष्ट आहे. तर साप तुम्ही चावून घ्याल डायरेक्ट. जर असा प्रयत्न करू नका. पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हाला माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा.